नमस्कार मैत्रिणींनो, मी नीना अनुनीनू ब्लॉग मध्ये आज मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आज मी मार्केटमधनं आणली आहे अळूची पानं। तर ही अळूची पानं म्हणजे अळूवडीची पानं। मार्केटमध्ये दोन प्रकारची पानं असतात, एक तर अळूच्या भाजीची म्हणजे कोकणात त्याला फतफद बोलतात, अळूचं फतफद म्हणजे अळूच्या भाजीची पानं, आणि ही आहेत अळूवडीची पानं। मी असे 3 लोड आणलेले आहेत। तर ते आता तुम्ही ओळखायचं कसं, कारण जो भाजीचा अळू असतो तो खाजरा असतो आणि त्याची पानं वापरणं म्हणजे वडीला योग्य नसतात। त्यासाठी तुम्ही योग्य तो आळू वडीसाठी कसा ओळखायचा तर मी तुम्हाला आज सांगते। तर ही जी पानं असतात जी आपण मार्केटमध्ये, दोन्ही पानं दिसायला सारखीच असतात, पण जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्याची देठं बघायची। जी अळूची पानं वडीची पानं असतात त्याची देठं अशी ब्राऊन कलरची असतात, आणि जो भाजीचा अळू असतो त्याची पानं त्याची देठं ग्रीन कलरची असतात, हिरवी। तर ही ब्राऊन कलरची म्हणजे चॉकलेटी कलरची जी देठं आहेत म्हणजेच हा भाजीचा अळू नसून वडीचा अळू आहे। तर आपण याला आता वडी कशी करायची, ही वडीचे लोड कसे लावायचे हे मी तुम्हाला दाखवते। तर पहिले आपल्याला त्यासाठी ही पानं स्वच्छ धुवून घ्यावी लागतील। तर मी हे कट करून व्यवस्थित धुवून घेते। पहिले तर आपल्याला याला स्वच्छ पाण्यात ना 1-2 वेळा धुवून घ्यायची आहेत। तर मी इथे पाणी घेतलं आहे आणि ही पानं व्यवस्थित मी अशी पाण्यात टाकून धुवून घेते आहे। मार्केटमध्ये किंवा मळ्यात ही पानं जेव्हा ओपन असतात, शेतामध्ये जिथून आपण आणतो तिथे ही पानं ओपन असतात, मार्केटमध्ये ही त्याच्यावर धूळ असते बघा तुम्ही। तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाठून पुढून ही पानं धुवायची असतात। तर आपण आता व्यवस्थित ही प्रोसेस करून घेऊया। 1-2 पाण्यात ना पानं व्यवस्थित धुवून घेऊयात, आणि मग आपण ह्याच्यासाठी स्टफिंग म्हणून काय काय लागतं, कसं साहित्य लागतं ते आपण पाहून घेऊया। तर पहिले ही पानं कशी स्वच्छ करायची हे मी तुम्हाला दाखवून देते। आता माझी पानं स्वच्छ करून झाली आहेत, तुम्ही पाहू शकता ही पानं मस्तपैकी धुवून झाली आता स्वच्छ। आता मी याचं पुढचं देठं काढायची प्रोसेस स्टार्ट करते। देठं काढण्यापूर्वी पानांचं पाणी पूर्णतः पुसून घ्यायचे आणि ती स्वच्छ करायची। देठं अगदी अलगद हाताने काढावी लागतात, कारण सुरीनी बाकीची पानं कापू शकतात, म्हणून बघा मी अलगद हाताने देठं काढून घेते। थोडीशी सुरी मारायची वरच्या साईडला, जाड साईडला, आणि खालतून देठं खेचून घ्यायची की आपोआप त्याचं देठाचं साल वगैरे निघून जातं। देठांप्रमाणे जर शिरा जाड असतील तर त्या शिरा ही अलगदपणे काढून घ्यायच्या। प्रत्येक पानाला लाटण्याने असं हळूवार हाताने लाटून घेऊयात की त्याच्या शिरा वरती राहणार नाहीत। हे आपल्याला स्टफिंगसाठी लागणारं साहित्य आहे। या सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चिंच आणि गूळ रात्रभर भिजत ठेवून त्याचा गाळणीने गाळून घ्यायचा। तयार झालं आपलं चिंच गुळाचं पाणी। प्रथम आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात। मी पाऊण वाटी बेसनचं पीठ घेतलं, 2 चमचे तांदळाचं पीठ, लाल तिखट तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं मी 1 चमचा वापरला आहे। त्यानंतर थोडीशी हळद, अगदीच बारीक चमचा मी थोडी हळद घातली आहे इथे। धणे जिरा पावडर 2 बारीक चमचे, गरम मसाला 1 चमचा, चिमूटभर हिंग, 1/4 टेबलस्पून ओवा आणि 1/2 टेबलस्पून तीळ असे व्यवस्थित मिक्स करून याच्यात चिंच गुळाचं पाणी घालून थोडं चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून याचं व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचे। हळूहळू पाणी घालायचं जसं लागेल तसं, या प्रमाणात आपलं मिश्रण झालं पाहिजे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम एक पान ठेवून घ्यायचं। ते कधी ठेवताना शिरा त्याच्या वरच्या बाजूला पाहिजे, तर त्या पानावर पूर्ण आपण हे मिश्रण अप्लाय करून घ्यायचं, आणि ते झाल्यावरती त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलटं असं दुसरं पान ठेवायचं आणि त्याच्यावरती पुन्हा हे मिश्रण लावून घ्यायचं। अशाच प्रकारे 3 ते 4 पानं जेवढे आपल्याला मिश्रण लावायचे, जेवढे एकावर एक पानं ठेवून लोड बनवायचं आहे तेवढी पानं एकावर एक अशी उलट्या सुलट्या दिशेने ठेवून ती त्याच्यावर मिश्रण लावून व्यवस्थित त्या पानांचा लोड बनवून घ्यायचा आहे।
लोड तयार झाल्यावर ज्या भांड्यात आपल्याला अळूवडीचे रोल उकडवायला ठेवायचे आहेत त्या भांड्याला पहिले तेलाने ग्रीस करून घ्यायचे। मी या चाळणीत ठेवणार आहे, तर पहिले मी चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्यावर हे लोड ठेवले। एका भांड्यात पाणी घेऊन आता यावर मी ती चाळण ठेवणार आहे आणि वडीचे रोल 20 मिनिटांसाठी मीडियम आचेवर झाकून ठेवणार आहे। आता आपल्या अळूवडीचे रोल बनून तयार झाले आहे। ते आता काढून थोडा वेळ थंड होऊ देत आणि त्यानंतर आपण त्याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घेऊयात। तव्यात थोडं तेल गरम करून घेते आणि वडीचे रोल आता थंड झाले आहे, तर मग त्याच्या वड्या कापून घेते। अळूवडीच्या रोलला व्यवस्थित उकड मिळाल्याने त्याच्या व्यवस्थित अशा वड्या कापता येत आहेत। त्याचे कुठेही तुकडे पडले नाहीत, त्याच्या व्यवस्थित वड्या अशा कापून झाल्या। आता तेल तापल्यावर आपण त्याच्यात वड्या तळायला ठेवूया। मी नेहमी अळूवड्या शॅलो फ्राय करते, त्याच्याने वड्या बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ राहतात आणि याच्यामुळे ते जास्त ऑइली होत नाही। एक बाजूनी वड्या फ्राय झाल्यावर त्याला पलटून घ्यायचं, असं दोन्ही बाजूनी वड्या चांगल्या क्रिस्पी करून घ्यायच्या। या आपल्या वड्या तळून तयार झाल्या आहेत आणि तुम्ही याचा आवाजही ऐकू शकतात। खूप क्रंची असा आवाज येतो याच्यातून। बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्हाला तोडल्याचा आवाज येईल। झाल्या माझ्या क्रिस्पी आणि क्रंची वड्या तयार। या खायलाही खूप टेस्टी लागतात। तुम्हाला माझ्या वडीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायलाही विसरू नका। थँक्यू।